नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हस्कर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. अकोल्यात गेल्यानंतरच माझा खऱ्या अर्थानं भाग्योदय होणार होता. माझ्यात असणाऱ्या कर्तृत्वाला, गुणांना आणि बुद्धीला वाव व न्याय मिळण्याची सुरुवात इथूनच झाली. अकोल्यातील पहिल्याच वर्षी राजेंद्र गुंजाळ या डेप्युटी इंजिनियरच्या मार्गदर्शनाखाली आता पूर्ण झालेल्या निळवंडे धरणाच्या भिंतीचं अंदाजपत्रक बनवण्यात पुढाकार घेऊन त्यातल्या त्यात अंदाजपत्रकातील दर पृथक्करणातील साहित्य, मजूर आणि इंधन यांचं एकमेकांशी असणारं प्रमाण निश्चित करण्याचं महत्त्वाचं काम माझ्या हातून पूर्ण झालं. हे ठरवलेलं प्रमाण धरणाच्या चालू देयकासोबतच अगदी अंतिम देयक होईपर्यंत याच प्रकारे कंत्राटदारास अदा करावं लागणार होतं. त्याचवेळी अकोले, निळवंडे व चितळवेढे कॉलनीतील जवळपास 37 निवासस्थानांची अंदाजपत्रकं बनवून ती मंजूर करून घेतली आणि 1995 साली त्यांच्या कामाला सुरुवात केली. ही सर्व कामं नवीन पिढीच्या तरुण अभियंत्यांनी घेतली होती. समवयस्क असल्यानं सर्वांशीच मित्रत्वाचे सूर जुळले. त्यामुळे त्यांना भरपूर मदत करता आली. बांधकामासाठी विटा, वाळू, पत्रा, लोखंड, दार खिडक्या घेताना पुरवठादार दुकानदारांशी आम्ही घेत असलेल्या भरपूर परिमाणांमुळे भावात तडजोड करता आली आणि कमी दरात साहित्य उपलब्ध झालं. त्यामुळे ठेकेदारांना गुणवत्तेमध्ये कुठलीही तडजोड न करता अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. ते खुश झाले. साहजिकच मीही खुश झालो. घरच्या आघाडीवर आर्थिक परिस्थिती उंचावण्याचा एक भाग म्हणून 1996च्या फेब्रुवारी महिन्यात कुंभेफळ येथील निवृत्ती सखाराम कोटकर यांच्या शेतात सुनील हांडे, हरिभाऊ सावंत आणि मी अशा तिघांनी उन्हाळी टोमॅटो वाट्यानं केले. यासाठी मी सुधीरला आणि हरिभाऊने त्याच्या धाकट्या भावाला बाळूला शेतातल्या कामाला जुंपलं. या व्यवहारात आम्हाला थोडेफार पैसे नक्की मिळाले. टोमॅटो निघाल्यावर त्याच शेतात कोबीचंही पीक घेतलं. या दरम्यान आम्ही दोघं भाऊ दूर असतानाच गावाकडं भावकीत मारामाऱ्या झाल्या. मळईतल्या पायवाटेवरून जाताना उभ्या पिकाचं नुकसान केल्याचा जाब दादांनी त्यांच्या चुलत भावाला विचारला म्हणून 2 चुलत भाऊ आणि त्यांच्या बायकांनी दादा व आईला मारहाण केली. यापूर्वी भिकाचं वावर ही आपलीच मालमत्ता आहे असं समजून तिचा वापर करणाऱ्या चुलत भावांना आता बराच अटकाव व्हायला लागला होता. याआधी मनुष्यबळाअभावी चुलत भावांनी केलेल्या नुकसानीचा जाब विचारण्याची दादांची हिंमत नव्हती. याशिवाय या थोरल्या कुटुंबाचा संवादावर कधीच विश्वास नव्हता. इतर भाऊबंदांमध्येही वाद होत, पण शारीरिक हिंसेवर शक्यतो कोणी उतरायचं नाही. परंतु कुठलाही वाद दांडगाईनच आपल्या सोयीने मिटवायचा असा थोरल्या घराचा शिरस्ता होता. या भांडणातही दादांची करंगळी कायमची अधू करून वाकडी करून टाकली. एका चुलत्यानं बाईच्या केसांना धरून तिला फरफटत ओढत नेलं. यावेळी विजय आणि कुसुम घरीच होत्या. आपल्या डोळ्यासमोर आपल्या आईवडिलांना मारहाण होते हे त्या क्षत्रिय सुकन्या सहन करू शकल्या नाहीत. त्यांनीही दगडविटांचा मारा सुरू केला. काही काळ धुमश्चक्रीत झाली. दोन्ही बहिणींपैकी विजया मागं हटायला तयार नव्हती. तिच्यात रणचंडिका संचारली होती. आपल्या वृद्ध मातापित्यांच्या संरक्षणासाठी तिनं जीवाची बाजी लावली. 2 धडधाकट नराधमांनी तिला घेरलं आणि बेदम मारलं. ती बेशुद्ध पडली, पण त्याआधी तिनं तिचं काम केलं होतं. विटेच्या एका टोल्यात एका धटिंगणाला खाली पाडून डोक्यात मागच्या बाजूला खोक पाडली होती. कुसुमनंही शर्थ केली. दोघीही ओट्यावर बेशुद्ध पडल्या. भावकीतील सोपान तात्या त्यांना दवाखान्यात नेऊ लागला तेव्हा थोरल्या घरातील ती अहंकारी अवदसा त्याला अटकाव करू लागली. तो विरोध न जुमानता त्यानं संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये दोघींना दाखल केलं. मला गावातील पोलीस पाटील असणाऱ्या अण्णासाहेब काळे यांचा फोन आला. त्यांच्याशी चर्चा करून मी पोलीस केस नोंदवली आणि त्यानं मला मदत करण्याची भूमिका घेतली. सुदैवानं बाळू जागेवर नव्हता, अन्यथा एखादा तरी खून पडायचाच. वर्षानुवर्ष चालत आलेल्या मनगटशाहीमुळे माझ्याही मनात प्रचंड तिरस्कार निर्माण झालेला होता. पण माझ्यात शांततेची सद्गुण विकृती होती. मारामारी करायला माझं मन धजावायचं नाही. परंतु बाळू, विजय आणि कुसुम यांच्यावर भीतीचे कोणतेच संस्कार झालेले नव्हते. त्यांना कळायला लागल्यापासूनच त्या धीट आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या होत्या. काहीही झालं तरी कुणाचा मार खायचा नाही ही शिकवण माझीही होतीच.
त्यामुळे कुठल्याही विपरीत परिस्थितीतून आपला भाऊ आपल्याला बाहेर काढील हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला होता. यथावकाश हे प्रकरण शांत झालं. गावातील शहाण्या माणसांच्या मध्यस्थीनं पोलीस प्रकरण मागे घेण्यात आलं. पण मी माझ्या आईच्या केसांना हात लावणाऱ्या नराधमाला शिक्षा करण्याचा मनोमन प्रण केला होता. काळाच्या ओघात मी तो बाईच्या डोळ्यासमक्ष अंमलात आणला आणि बाईला त्याची आठवण करून दिली. एखाद्या ध्येयाचा पाठलाग करताना उत्तेजित न होता, अखंड तांडव न करता ते साध्य करण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याची चिकाटी दाखवायची, हार मानायची नाही, हा इस्रायलच्या यहुदांचा गुण माझ्यात होताच. कालोघात तो अधिक गडद झाला आणि सुदैवाने माझ्या तिन्ही अपत्यांमध्ये तो पाझरत गेला. योग्य वेळ येताच विजयाचं लग्न झालं. बाळूचंही त्याच वर्षी लग्न झालं. याच काळात पुनर्वसन उपविभागाकडं चाचणी खड्ड्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या धरणाच्या कामाचा कार्यभार नवीन निविदा स्वीकृत झाल्यानं आमच्या उपविभागाकडे आला. संजय बेलसरे या उमद्या अभियंत्याकडं आमच्या उपविभागाचं नेतृत्व होतं. खास या कामासाठी सुभाष करपे आणि भाऊसाहेब शेवाळ या पदवीधर अभियंत्यांची नेमणूक नगरच्या मंडळ कार्यालयाकडून झालेली होती. मला बेलसरे साहेबांनी धरणाच्या प्रत्यक्ष कामात सहभाग घेण्यास सांगितले, तेव्हा मी त्यांना नकार दिला. मला इतक्या मोठ्या कामाचा अनुभव नाही, तसंच माझ्याकडे आत्मविश्वासही नाही. त्यामुळे मी इमारती, रस्ते, कालवा यासारखी तुलनेनं छोटी कामं करीन, मला धरण नको, अशी विनवणी मी त्यांना केली. पण मी असेपर्यंत तुम्ही मला धरणाच्या कामात हवे आहात. करपे व शेवाळे हे खूप ज्येष्ठ अभियंते आहेत. मी खात्यात अगदीच नवीन असल्यानं त्यांच्याबरोबर काम करताना मला सुकर, आरामदायी वाटत नाही. तेव्हा तुम्ही धरणाच्या कामात माझ्यासोबत राहायचं आहे. तसे आदेश मी काढणार आहे. बेलसरे साहेबांनी स्पष्टच सांगितलं आणि तसा आदेशही काढला. या त्यांच्या निर्णयामुळे माझं जीवन बदलून गेलं. माझ्या आयुष्याचा हा वळणबिंदू ठरला. गवांदे सर व फटांगरे सरांनी जशी माझ्या विद्यार्थी जीवनाला दिशा दिली, तशीच संजय बेलसरेंच्या या आदेशामुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. एका बदकाचं रूपांतर राजहंसात झालं. न थकता समर्पित भावनेने काम करण्याची वृत्ती माझ्यात होतीच. पदविका परीक्षेत विशेष योग्यता मिळवून मी कॉलेजमध्ये 3रा आलो होतो. म्हणजेच माझी तांत्रिक बाजूही बळकट होती. पण एक उणीव मात्र माझ्यात नक्कीच होती, ती म्हणजे आत्मविश्वास. संजय बेलसरेंनी ती उणीव भरून काढली. पुनर्वसन उपविभागाकडून चार्ज घेताना मला पुढं ढकललं. अक्षरशः अंडरपॅन्टवर ओल्या चिखलात पाण्यात स्टाव धरून मी लेव्हल घेतल्या. कार्यभार हस्तांतरण झालं. DP केदार, विजय गवळी या ठेकेदारांकडून न्यू एशियन कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबई या कंत्राटदाराकडं काम हस्तांतरित झालं. दुसऱ्याच दिवशी मी लाकडी पेटीत असलेला मॅन्युअल वापराचा थेडोलाईट नेऊन धरणाची सेंट्रल लाईन अर्थात मध्य रेषा प्रत्यक्ष साईटवर मार्क केली आणि त्या क्षणापासून निळवंडे धरण माझा श्वास व आयुष्याचा ध्यास बनून गेलं. या धरणानं माझ्या आयुष्याचं अक्षरशः सोनं केलं. आयुष्य कृतार्थ बनवलं. योग्य वेळी धरणानं मला इतकं दिलं की मागायला काही उरलं नाही. माझ्यातल्या शारीरिक क्षमतेची परीक्षा जशी धरणानं घेतली, तशीच सातत्यपूर्ण उपयोजित तांत्रिक ज्ञानाची आणि कौशल्याची कसोटीही त्यानं घेतली. माझ्या मनातल्या सचोटीची आणि धरणाशी प्रामाणिक असणाऱ्या माझ्या मनाच्या पातिव्रत्याचीही कसोटी पाहिली. पांडुरंगाचा निस्सीम भक्त असणारा एखादा वारकरी जसा पंढरीचा ध्यास घेतो, तसाच ध्यास माझ्या तनामनानं घेतला. आयुष्याच्या एका वळणावर तर निळवंड्यासाठीच परमेश्वरानं आपल्याला जन्माला घातलंय अशी भावना प्रबळ व्हायला लागली. आपले विचार प्रामाणिक आणि विशुद्ध असतील तर आपण हाती घेतलेलं व एरवी अशक्यप्राय वाटणारं कार्य सिद्धीस नेण्यासाठी विश्वातील सर्व शक्ती एकवटून आपल्याला सहाय्य करतात, असा आध्यात्मिक सिद्धांत आहे. दर 3 वर्षांनी बदली होण्याचा शासकीय नियम असतानाही मी 1994 ते 2010 अशी सलग 17 वर्षे व 2012 ते 2014 ही 3 वर्ष मिळून एकूण 20 वर्ष निळवंड्यावर काम केलं. या प्रदीर्घ काळात एकही काळा शिंतोडा माझ्या कारकिर्दीवर उडाला नाही. 1995च्या डिसेंबर महिन्यात प्रसादचा जन्म झाला. साऱ्या कुटुंबाला आनंदाचं भरतं आलं. 12 मार्च 1996 या दिवशी निळवंडे धरण बांधकामाचा पहिला दगड ज्येष्ठ धरणग्रस्त बुडीत कामठवाडीतील ठाकर समाजातील वयोवृद्ध रहिवासी मंगाजी गोविंदा मेंगाळ यांच्या हस्ते बसवला. हे काम
मोनोलिथ क्रमांक 6 मधील साखळी क्रमांक 1205 च्या उत्सारी भागात व्यंकटेश नावाच्या उपठेकेदारामार्फत सुरू झालं. यावेळी नुकत्याच सुरू झालेल्या साखळी क्रमांक 1190 ते 1226 या मोनोलिथच्या कामाचा कार्यभार माझ्याकडे होता. पावसाळ्याचे दिवस होते. साईट नुकतीच बंद झाली होती. अकोले कॉलनीत एका रविवारी रात्री आम्ही नेहमीच्या 3 मित्रांनी लेकरा बाळांसह मांसाहारी जेवणाची पार्टी केली. मजा आली. त्यानंतरच्या बुधवारीही तशीच मजा केली. या पार्टीच्या आधी आम्ही 3 मित्र एकत्र बसायचो. दारुडे कोणीच नव्हते, पण मजा म्हणून ते दोघं मदिरेची थोडी चेष्टा करायचे. मी त्यांच्याबरोबर बाटली संपेपर्यंत खारे शेंगदाणे, मसाला डाळ्या, पापड खात बसायचो. व्यसनापासून दूर राहण्याचा माझा दृढ संकल्प होता. झोळ्याला विड्यांमुळे मुबलक तंबाखू घरात असतानाही मी कधीच तिला हात लावला नाही. केवळ विड्या वळण्याच्याच धंद्यावर माझा पिंड पोसला जात होता, तरी विडीचा झुरका कधीच घेतला नाही. डहाणू तालुक्यातील वेती शिवारात सर्वे करत असताना एक बोहरा मुस्लिम समाजातील किराणा दुकानात सलवार कुर्ता घातलेली समवयस्क बाला नजरेस पडली. तिला इम्प्रेस करण्यासाठी आणि तिच्याशी मुद्दाम बोलण्यासाठी तिच्याकडं 4 सिगरेटची मागणी केली. त्यावेळी माझ्याबरोबर सुधाकर सोनवणे, नारायण कोरडे, प्रकाश चव्हाण हे सहकारी होते. सिगरेटच्या मागणीनंतर तिनं सिगरेटचा ब्रँड विचारला. तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघू लागलो. ऐनवेळी कुठलाच सिगरेटचा प्रकार सांगता येईना. त्याचवेळी दुकानाच्या फळकुटावर चिकटवलेली फ्लेवर सिगारेटची जाहिरात पाहिली. हजरजबाबीपणे 4 फ्लेवरची मागणी केली. नंतर या 4ही धूम्रकांड्या चुरगळून कालव्यात फेकून दिल्या, पण त्यांचा धूर फुफ्फुसात घेतला नाही. तोपर्यंत ऊंचे लोक ऊंची पसंतवाला वगळता कुठलाच गुटखा बाजारात नव्हता. तेव्हा तो खाण्याचं व्यसन असण्याचं कारणच नव्हतं. तंबाखू, विडी, सिगरेट, गुटखा, दारू या कशालाही मी स्पर्श करत नव्हतो, हे सुनीताला खात्रीनं माहीत होतं. शिवाय यापैकी मी काहीही करणार असेल तर आपला नवरा आपल्याला नक्की विचारेल, असा 100% विश्वासही तिला होता. लागोपाठ 2 पार्ट्यांनंतर येणाऱ्या रविवारी पुन्हा पार्टी ठरली. संध्याकाळी 6 वाजता आम्ही सुनीताला कल्पना दिली. 6:30 वाजता आम्ही 3 या नेहमीच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या घरी बसलो. 7 वाजता माझी 5 वर्षांची मोठी कन्या राणी उर्फ स्नेहल मला शोधत शोधत मामाच्या घरी आली आणि तिनं मला आईनं घरी बोलवल्याचा निरोप दिला. मी राणीच्या हातावर 4 शेंगदाणे आणि शेव डाळ्या ठेवून तिला कटवलं. 10 मिनिटांनी ती परत आली. आता ती मला घेतल्याशिवाय बाहेर पडेना. त्यामुळे माझा ज्युनियर मित्र म्हणाला, नाना जा, वहिनी काय म्हणतायत ते बघून ये, आणि बारका प्रसाद झोपला असेल तर स्वयंपाकासाठी या दोघींच्या मदतीला वहिनींना जायला सांग. मी आणि स्नेहल आमच्या घराजवळ आलो आणि समोरचं दृश्य पाहून अवाक झालो. सुनीता घराला कुलूप लावून पायरीवर बसली होती. तिच्या एका बाजूला कपडे भरलेली पिशवी आणि दुसऱ्या बाजूला सोनी बसलेली. 6 महिन्यांचा प्रसाद तिच्या मांडीवर होता. मी जवळ आल्याचं पाहताच ती पोराला घेऊन उठली. घराची चावी माझ्या अंगावर फेकली आणि हळू पण दमदार आवाजात म्हणाली, तुम्ही करा पार्ट्या, मी निघाले झोळ्याला. इतक्या उशिरा तू झोळ्याला कोणाकडे निघालीस? निरागसपणे माझ्या तोंडातून प्रश्न निघाला. तेव्हा अबला वाटणारी ती सबला धारदार आवाजात उत्तरली, झोळ्याला भिका नाना नावाचा माझा सासरा राहतो. त्याला जाब विचारायला निघालीये मी. त्याच्या कितीही गरीब असलेला दिवट्याचा संसार मी कडेला नेईन, पण बेवड्याचा संसार मला पेलायचा नाही. तो माझ्याच्यानं होणार नाही. चालले मी. हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची वाळू सरकली. सगळ्यात आधी मी घराचं कुलूप उघडलं. दार उघडून मी माझा ड्रेस उतरवून पायजमा टी-शर्ट घातला. राणी सोनीला घरात ढकललं आणि कॉलनीतील कोणी आमच्याकडे पाहत नाही याची त्या कातर सांजवेळी खात्री करून सुनीताच्या विनवण्या करून बाळासह तिला आत येण्यास भाग पाडलं. ती असा रुद्रावतार धारण करील असं मला कधी वाटलं नाही. त्यामुळे मी गाफीलच होतो. याआधी नवरा बायकोत असं कधी घडलं नव्हतं. तशी वेळच कधी आली नव्हती. अर्थात सलामीलाच मी शरणागती पत्करली आणि अजिजीच्या सुरात तिला म्हणालो, हे बघ, मी ड्रेस पण काढून ठेवला. तू म्हणत असशील ना तर नाही जाणार त्यांच्याकडं. खरं म्हणजे नोकरीवाल्याच्या घरात बाहेर मिरवायलाच फक्त पुरुषसत्ताक कुटुंब पद्धती आहे. प्रत्यक्षात ती पत्नी सत्ताक हुकुमशाहीच आहे असं वाटून गेलं. खूप गोडी गुलाबीनं रात्र घालवली. ठिणगीसुद्धा उडू दिली नाही. धूर तर अजिबात नाही. दरम्यानच्या काळात मित्राची पुतणी मला बोलवायला आली. तेव्हा बाळाला बरं नसल्याचा निरोप माघारी धाडला. त्या रात्रीचा प्रसंग मित्रांनाही काही कळू दिला नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोन्ही मित्रांची पुन्हा गाठ झाली. तेव्हा सविस्तरपणे सकळ कहाणी त्यांना कथन केली.
तेव्हापासून ज्युनियर मित्रानं मला बायकोच्या ताटाखालचं मांजर अर्थात बाता खामा व नंतर प्रसादला सांभाळायला सासूबाई घरी आल्यावर सासूच्या ताटाखालचं मांजर अर्थात साता खामा या संक्षिप्त शब्दांनी डिवचायला सुरुवात केली. यानंतर माझ्या शेवडाळ्या, पापड आणि खारे शेंगदाणे कायमचे बंद झाले. पावसाळ्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निळवंडेच्या कामाला सुरुवात करायचा शिरस्ता होता. आधी झालेल्या 4-5 मीटर उंचीच्या दगडी बांधकामात छिद्र घेऊन पायाच्या 1/3 रुंदीत फाउंडेशन ग्राउंटिंग करावं लागे. त्यानंतरच पुढील दगडी बांधकाम करता येईल. अशा पद्धतीनं धरणाच्या भिंतीच्या पायातून जाणारी गळती रोखली जाई. एकदा काम सुरू झालं की पायात साचलेलं पाणी उपसणं, सिमेंट ग्राउंटिंग करणं, बांधकामावर जमा झालेला गाळ साफ करणं, दगड खाणीच्या सुरुवातीचा बांधकामासाठी अयोग्य दगड खाणीच्या बाहेर फेकणं, दगड खाणीसाठी रस्ता बनवणं, बांधकामासाठी व उपशमनासाठी योग्य उंचीवर पाण्याची टाकी बांधणं, अशा 1 ना 2 कितीतरी प्रत्यक्ष बांधकामाव्यतिरिक्तच्या गोष्टी कराव्या लागत. निळवंडे धरणाचे कंत्राटदार रशीद पटेल हे स्वतः स्थापत्य अभियंता पदवीधर होते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते अतिशय सक्षम आणि स्वतःच गुणवत्तेचा आग्रह धरणारे होते. त्यामुळे कसाही करून नफा मिळवायचा हा व्यापारी दृष्टिकोन त्यांच्याकडे नव्हता. पाटबंधारे खात्याची ही प्रणाली ठरलेली होती. सामान्यतः दर 3 वर्षांनी निदान डेप्युटी इंजिनियरची बदली नक्की व्हायचीच. 1994 साली राजेंद्र शिवराम गुंजाळ डेप्युटी इंजिनियर होते. त्यानंतर संजय बेलसरे, श्रीराम वैजापूरकर, महेंद्र आमले, गोपीनाथ घोडेकर, संदीप नलावडे, संजय बोडखे इत्यादींनी उपविभाग क्रमांक 2चा कार्यभार सांभाळला. या उपविभागाकडेच धरणाचा मुख्य भाग तसंच महत्त्वाची उपअंग निर्मितीची कामं होती. मोठी स्नेहल, धाकटी धनश्री आणि शेंडेफळ प्रसाद हे तिघही नवलेवाडीच्या 4थीपर्यंत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत शिकले. या तिघांनाही मिडल स्कूल स्कॉलरशिप परीक्षेत शिष्यवृत्ती मिळाली. स्नेहलला शेख गुरुजी 1ली ते 4थीपर्यंत शिकवायला होते. धनश्रीला सुनंदा उगले उर्फ कोरडे मॅडम शिकवायच्या आणि प्रसादला मधुकर आंबरे गुरुजी शिकवायचे. 4 जुलै 2005 रोजी नवलेवाडी ग्रामस्थांनी मधुभाऊ नवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्या वर्षी 4थीच्या वर्गातील स्कॉलरशिपला आलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला होता. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर सुधीर तांबे व दशरथ सावंत हे होते. या कार्यक्रमाला मीही हजर होतो. प्रसादसह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाल्यानंतर याच कार्यक्रमात मी माझ्या 3ही पाल्यांना मार्गदर्शन करणाऱ्या व स्कॉलरशिप परीक्षेत यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या गुरुजनांचा सन्मान केला. शेख गुरुजी आणि आमरे गुरुजी यांना मी पाची पोशाख, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आणि उगले मॅडम यांचा साडी चोळी, शाल, बुके देऊन सुनीतानं सत्कार केला. या कार्यक्रमानं मला जास्त आनंद दिला. याच कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना उगले मॅडमनी धनश्रीचा कौतुकाने उल्लेख केला. धनश्रीच्या पालकांच्या मते धनश्री वयानं थोडी लहान असल्यानं आणि स्वभावानं धांदरट असल्यामुळे तिला वरच्या वर्गात न घालता नापास करून अजून 1 वर्ष 3रीतच ठेवावं असा आग्रह तिच्या वडिलांनी धरला होता. पण मी तिची 1लीपासून वर्ग शिक्षिका असल्याने या मुलीविषयी मला पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मी त्यांची विनंती अमान्य करून तिला 4थीच्या वर्गात प्रवेश दिला आणि माझ्या वर्गातील हीच मुलगी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरली. तेव्हा आईवडिलांपेक्षाही आम्ही शिक्षक तुमच्या मुलांचं अधिक योग्य मूल्यमापन करत असतो, हे पालकांनी ध्यानात घ्यावं. सर्वच शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचं गुणगान केलं. माझ्या 3ही अपत्यांनी त्यावेळी स्कॉलरशिप परीक्षेत शिष्यवृत्ती मिळवल्यानं मलाही त्यांचा अभिमान वाटला. पण पालक म्हणून हे सारं श्रेय सुनीताचं होतं. धरणाच्या कामामुळे मी कधीही नवलेवाडी शाळेत पाऊल ठेवलं नव्हतं. मुलांच्या दैनंदिन सगळ्या गोष्टी सुनीता सांभाळत होती. नवलेवाडी शाळेतील 4थीपर्यंतचं शिक्षण संपवून स्नेहल व धनश्री कन्या विद्या मंदिरमध्ये 5वी ते 10वीसाठी दाखल झाल्या. धनश्री 5वीला असताना स्नेहल 8वीला होती. प्रसाद नवलेवाडीत 2रीला होता. धनश्रीला बऱ्याच शालेय गोष्टी व पोशाख स्नेहलच्या वापराव्या लागत. तिला नवीन गणवेश माझ्याकडून वेळेत मिळायचा नाही. सोमवारी धरणाच्या कामाला सुट्टी असायची आणि दर सोमवारी झोळ्याला जाऊन शेतीत लक्ष द्यायला मला आठवड्यातून 1च दिवस मिळे. त्यामुळे एखादा सोमवार पुढे ढकलला की धनश्रीला थेट पुढच्याच सोमवारची वाट पाहावी लागायची.
कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका ठराविक काळ गणवेशासाठी वाट पाहून नंतर गणवेशाशिवाय असलेल्या मुलींना मैदानाला चक्कर मारण्याची शिक्षा देत. बऱ्याचदा मुठे सुकटे या मैत्रिणींसोबत धनश्रीही त्यात असे. तिला अपमान झाल्यासारखं वाटे. या काळात गणवेशासाठी माझ्याकडे पैसे असत पण वेळ नसे. महिन्यातून एकदा तरी मी तिन्ही मुलांना घेऊन भविष्याच्या दृष्टीनं करिअरच्या आणि समाजात चांगलं वागण्यासंदर्भात गप्पा मारत बसायचो. तो तास मुलांना खूप आवडायचा. असंच एकदा गप्पा मारत असताना मी आणि सुनीता मुलांना शिक्षणासाठी पैसा कमी पडू देणार नाही याची ग्वाही देत होतो. प्रसंगी आम्ही स्वतःला विकू पण तुमचं शिक्षण थांबवणार नाही असं मी सांगितल्यावर धनश्रीला पप्पा काय बोलतात ते कळेना. तेव्हा धनश्री पटकन म्हणाली, म्हणजे काय पप्पा? तेव्हा मी म्हणालो, अगं तुमचं तिघांचं शिक्षण चालू असताना पैशाची कुठूनच तरतूद झाली नाही तर मी आणि आई प्रत्येकी 2 किडण्यांपैकी एक विकून तुमच्या शिक्षणासाठी पैसे उभे करू, पण तुमचं शिक्षण अर्धवट सोडू देणार नाही. हे ऐकल्यावर धनश्रीच्या आणि स्नेहलच्या डोळ्यात पाणी तरळलं. मुली मला चिकटल्या. माझा त्यांना प्रोत्साहित करण्याचा आणि विश्वास देण्याचा उद्देश सफल झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रसाद बहुधा निर्विकार असायचा, कारण खरेदी विक्री समजण्याचं त्याचं वयच नव्हतं. पण त्याला श्रमाची आणि पैशाची किंमत कळावी म्हणून वर्षातून 3-4 वेळा धरणावर घेऊन जायचो. तिथल्या एखाद्या उपठेकेदाराकडे दिवसभर पाणी मारण्याचं काम त्याला करायला लावायचो. क्युरिंगच्या प्लॅस्टिक नळीनं तो बांधकामावर दिवसभर पाणी मारायचा. संध्याकाळी निघताना माझ्या हाताखालील एखादा ठेकेदार 200-300 रुपये इवल्याशा प्रसादच्या हातावर टेकवी. मोठ्या आनंदानं प्रसाद ही श्रमाची स्वकमाई त्याच्या आईच्या स्वाधीन करी. स्नेहल व धनश्री कन्याशाळेत असताना प्रसाद 2रीला होता. त्यावेळी कन्याशाळेच्या गॅदरिंगला 17 फेब्रुवारी 2002 रोजी कवी अरुण म्हात्रे हे काव्य वाचनासाठी आले होते. छोट्या प्रसादला घेऊन त्याची आई कार्यक्रमाला उपस्थित होती. एका पाठोपाठ एक विनोदी आणि कसदार कविता वाचन सुरू होतं. ते पाहून प्रसादलाही कविता म्हणायची हुक्की आली. तो पुढच्या रांगेत बसलेल्या स्नेहलकडे जाऊन स्टेजवर जाण्याची परवानगी मागू लागला, पण तिनं त्याला हाकलून दिलं. मग तो धनश्री जवळ आला. तिनं त्याला जवळ बसवून घेतलं. बहीण भावांची ही गडबड कवी अरुण म्हात्रेंच्या ध्यानात आली. त्यांनी प्रसादला उचलून स्टेजवर घेतलं. तेव्हा मला कविता म्हणायची आहे असं प्रसादनं त्यांना सांगितलं. मग अरुण म्हात्रे यांनी स्टेजवरील माईकजवळ खुर्ची सरकवून तिच्यावर प्रसादला उभं केलं. मोठ्या खणखणीत पण स्पष्ट उच्चारात प्रसादनं सकाळ या वर्तमानपत्रात आलेल्या घरटे या कवितेचं सुरात वाचन केलं. टाळ्यांचा गजर झाला. कौतुकही झालं. बऱ्याच श्रोत्यांना कवी अरुण म्हात्रेंसोबत आलेला हा बालकवी त्यांचा नातू असावा असा समज झाला. प्रसाद 4थीला असतानाच 2005च्या उन्हाळ्याच्या सुटीत क्लास लावून MSCIT ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्या काळात इतक्या लहान वयात वयाच्या 10व्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण होणारा तो जिल्ह्यातील पहिलाच विद्यार्थी होता. बऱ्याच वर्तमानपत्रात छापून आलेल्या कौतुकानं प्रसाद हुरळून जायचा. 2004 साली संगमनेरला अकोले बायपास रोडलगत सप्तशृंगी मंदिरा शेजारी मी घर बांधून राहण्यासाठी प्लॉट खरेदी केला. त्याआधी 1995 साली झोळ्यातल्या वस्तीवर 5 खोल्यांचा बंगला बांधला होता. यथावकाश आपण आई-वडिलांसोबत कायमस्वरूपी तिथं वास्तव्य करावं या उद्देशानं नियोजन करून त्याची रचना केली होती. पण मुलांच्या शिक्षणाच्या वेळा, क्लासेस, अंतर आणि दळणवळणाच्या सुविधा यांचा विचार करता झोळ्याला राहणं सोयीस्कर वाटेना. म्हणून संगमनेरला 2004च्या 9 सप्टेंबरला बंगल्याचं काम सुरू केलं. धरणाच्या बांधकामामुळे मला सोमवार वगळता सुटी मिळायची नाही, म्हणून मी बाळूला बंगल्याच्या कामाच्या देखरेखीसाठी राजी केलं. तसा तो 2001 सालीच विभक्त झाला होता. पण परका माणूस कामावर ठेवण्यापेक्षा पाठचा भाऊ विश्वासानं काम करील या हेतूनं त्याला दिवसाला 100 रुपये आणि पेट्रोल खर्च देऊन काम बघण्यास सांगितलं. बंगल्याचं निम्म अर्ध काम पूर्ण झालं आणि त्याच्याविषयी अनेक आगळीकी कानावर यायला लागल्या. बंगल्या शेजारील अनेकांनी त्याचे विविध कारनामे माझ्या कानावर घातले. मी फक्त ऐकून घेत होतो. पण एकदा हद्दच झाली. झोळ्यातील बागेश्वर दूध डेअरीवर पहाटे शेतकऱ्यांनी डेअरीला दूध घालण्याच्या वेळी बाळूची आणि गावातल्या एका शेतकरी कम गवंडी असणाऱ्याची मारामारी झाली. मारामारीचं कारण सर्वांसमोर उघड झालं. या घटनेनंतर दादा स्वतः बंगल्याच्या कामावर यायला लागले. बाप हा बाप असतो. मुलांच्या संसाराकरिता बापाचं वय वाढत नाही.
तो अखेरपर्यंत लेकराचं हितच पाहतो. 70 वर्षांचे दादा रोज सकाळी 8 वाजता भाकर बांधून कामगारांच्या आधी बांधकामावर पाणी मारायला नित्यनेमानं संगमनेरला एसटी बसनं यायला लागले. संध्याकाळी गवंडी निघून गेल्यावर सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून झाकपाक करून पुन्हा बांधकामावर पाणी मारूनच दादा झोळ्याला परतत. जवळजवळ वर्षभर दादांची ड्युटीच लागली. मी दर सोमवारी संगमनेरला यायचो. आलो की दादांना जोशी स्वीट मार्टमध्ये घेऊन जायचो. जोशी हलवायाची पत्र्याची शेड जाऊन आता त्या ठिकाणी 3 मजली ऐसपैस इमारत उभी राहिली. तिथं दादांना मलई बर्फी खाऊ घालायचो. त्यांचा मूड असेल तर पुन्हा 1 प्लेट म्हणजे 50 ग्रॅम बर्फी मागवायचो. जिलेबी, मिठा वडा, शेवडाळ्या त्यांना चावायच्या नाहीत. बर्फी खाऊन झाल्यावर दादा तोंड पुसायचे, पण अकाली वाकड्या झालेल्या एका बोटामुळे बर्फीचे काही पांढरे कण कालांवर तसेच राहायचे. अशावेळी माझ्याकडील रुमालानं मी दादांचं तोंड पुसून घेई. अर्थात ही सगळी व्याजासह परतफेड होती. मी लहान असताना सायकलवर दादांबरोबर संगमनेरला आलो की दादा मला न चुकता जिलेबी व शेवडाळ्या खाऊ घालत, पण ते स्वतः खायचे नाहीत. मी त्यांना विचारलं तर मला भूक नाही असं सांगायचे, पण प्रत्यक्षात त्यांच्या खिशात पुरेसे पैसे नसायचे. हेच वास्तव होतं. या जगात अर्धपोटी राहून फक्त बापच लेकराचे लाड करू शकतो. दादांनी बंगल्याचं काम काळजीपूर्वक पूर्ण केलं. त्याच साली 18 डिसेंबर 2005 या दिवशी बंगल्याची वास्तुशांत करण्यात आली. या कार्यक्रमासाठी नात्यातील, गावातील मंडळी तसंच सहकारी आवर्जून उपस्थित होते. पण ज्यांच्या आधाराशिवाय मला नोकरीत आणि आयुष्यात माझ्या पायावर उभं राहण्यात अनेक अडथळे निर्माण झाले असते, ते माझे आधारवड रावसाहेब पाटील म्हस्के अर्थात भाऊ माझं कौतुक करण्यासाठी जातीनं हजर होते. त्यांच्या उपस्थितीनं मला आणि सुनीताला अतिशय आनंद झाला. त्यांच्या पाठबळाशिवाय मला वस्तीवर व संगमनेरला बंगला बांधणं निव्वळ अशक्य होतं. एखादा पहिलवान कितीही तयारीचा असला तरी त्याला जोपर्यंत आखाड्यात संधी मिळत नाही तोपर्यंत त्याचं कर्तृत्व सिद्ध होत नाही. त्याप्रमाणे मी हुशार आणि कष्टाळू होतो, पण जोपर्यंत मला माझ्या हुशारीची आणि कष्टाची चुणूक दाखवण्याची संधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत माझंही कर्तृत्व सिद्ध झालं नसतं. ही संधी मला रावसाहेब पाटील म्हस्के यांच्यामुळे प्राप्त झाली.